हे माझ्या प्राणप्रिय स्वातंत्र्या, 15 ऑगस्ट 47लाच तू भारतात आलास. आल्या आल्या कळलं नाही कुठं गायब झालास. वाटलं होतंस तू आमच्याही वस्तीत येशील, थोडा थोडा प्रकाश तुझा प्रत्येकाला देशील. प्रकाशाचे आरास मांडू, तिरंगा उंचावर टांगू आणि तू आमच्याही वस्तीत आलास हे प्रत्येकाला ओरडून ओरडून सांगू. पण कुठे काय गडबड झाली काहीच कळलं नाही. कुठे काय गडबड झाली काहीच कळलं नाही. अजूनही आमच्या वस्तीतले दिवे मात्र जळले नाहीत. अरे रे, तुझी वाट बघून बघून थकली आमची हिरवी हिरवी दारे. तू आमच्या वस्तीत केव्हा येणार आहेस? ठीक आहेस, आमच्या वस्तीत नाही आला तर आम्ही समजून घेऊ. सवयीप्रमाणे पुन्हा अर्धपोटी उपाशी राहू. पण तुझ्यासाठी संसाराची माती केली ज्यांनी, तोफेच्या तोंडासमोर छाती केली ज्यांनी. अरे स्वातंत्र्या, तुझ्यासाठी संसाराची माती केली ज्यांनी, तोफेच्या तोंडासमोर छाती केली ज्यांनी. अंगामध्ये मस्ती होती, गळ्यामध्ये फास होता, तरी त्यांच्या मनामध्ये स्वातंत्र्याचा ध्यास होता. फाशीची दोरी मानेभोवती घट्ट पडत होती, तशीच त्यांची बायका पोरं टाऊ फोडू फोडू रडत होती. अरे त्यांच्या बित मनामध्ये भरले होते तुझ्याच प्रेमाचे वारे. अरे त्यांच्या बित मनामध्ये भरले होते तुझ्याच प्रेमाचे वारे. निदान त्यांच्या तरी घरी तू जाऊन आलास का रे? निदान त्यांच्या तरी घरी तू जाऊन आलास का रे? माहीत नाही ती तुझी कोण लागत होती. अरे स्वातंत्र्या, माहीत नाही ती तुझी कोण लागत होती. पण परवा भगतसिंगाची माय भीक मागत होती. अरे त्याच्या बित कानामध्ये भरले होते तुझ्याच प्रेमाचे वारे. निदान त्याच्या तरी घरी तू जाऊन आलास का रे? निदान त्याच्या तरी घरी तू जाऊन आलास का रे? धन्यवाद. अशाच नवीन व्हिडिओसाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा.